नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत आता अर्ज भरण्याची मुदत संपली. शक्ती प्रदर्शन करत सगळ्यांनी अर्ज भरलेले आहेत. प्रचाराचा नारळ आता अधिकृतरित्या उद्यापासून फुटेल. आज छाननी होईल आणि उद्यापासून प्रचाराला प्रचंड वेग येईल. सगळ्याच इच्छुकांनी उमेदवारांनी आता प्रचार करायला सुरुवात केली आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपचे उमेदवार राहुल चिकोडे यांचा परिचय. राहुल चिकोडे राजकारणात आणि समाजकारणात 1997 ला प्रवेश केला. तेव्हापासून एकनिष्ठ एकाच पक्षात भाजपमध्ये त्यांचं काम. सामान्य कार्यकर्ता, त्यानंतर मंडल अध्यक्ष, युवा मोर्चा सरचिटणीस, उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा समन्वयक अशा अनेक पदावर त्यांनी गेल्या 25-30 वर्षात काम केलेलं आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सगळ्या सामाजिक, राजकीय, संघटनात्मक कामात त्यांचं नियोजन करण्यात राहुल चिकोडे यांचा वाटा सिंहाचा आहे. कारण चंद्रकांत दादांच्या विचारधारणेवर चालणारा हा कार्यकर्ता. विविध संघटना संस्था स्थापन करून त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम गेल्या 20-25 वर्षात राहुल चिकोडे यांनी केलेलं आहे. एक वेगळी प्रतिमा त्यांनी तयार केली. एक व्हिजन घेऊन काम करणारा, समाजासाठी झटणारा, समाजात चांगलं काहीतरी व्हावं यासाठी विविध उपक्रम राबवणारा कार्यकर्ता म्हणून राहुल चिकोडे यांचं निश्चितपणे नाव घ्यावं लागेल. कारण भालचंद्र चिकोडे वाचनालयाच्या वतीनं त्यांनी अनेक उपक्रम चांगले राबवले. नवा संवाद असू दे, योगा असू दे, बुद्धिबळ असू दे, आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात, विविध क्षेत्रात त्यांनी अतिशय चांगलं काम करून दाखवलंय. काम सुरू आहे. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम ते राबवतात. भागातील नागरिकांना एक विचारानं समृद्ध करण्यासाठी विविध मार्गाने त्यांनी प्रयत्न सुरू आहेत. जे शहरात ते सगळं उपनगरात त्या सुविधा मिळाव्यात यासाठी गेल्या 20-25 वर्षात त्यांची चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अंमल महाडिक यांच्यासह अनेकांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. स्पेस इनोव्हेशन सेंटर त्यांनी उपनगरात कोल्हापुरात सुरू केलेलं आहे. विद्या प्रबोधिनी असू दे, संवेदना सोशल ट्रस्ट असू दे, विविध संस्थांच्या माध्यमातून चंद्रकांत दादांच्या सहकार्यानं त्यांचं काम सुरू आहे. 5 रुपयात चपाती भाजी हा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवला. रक्तदान शिबिर दरवर्षी मोठ्या प्रमाणात ते आयोजित करतात. फिरते रुग्णालय त्यांनी सुरू केलेलं आहे.